खूप स्पेशल आहे हा 10 रुपयाचा गल्ला आहे, पण माझ्यासाठी खूप किमतीचा आहे. आणि हे आहे काय म्हणतात त्याला, मला म्हणतात कराळ. मला कराळ चटणी खूप आवडते. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात? मजेत ना? मजेतच असायला हवा. मी सोनाली खूप खूप स्वागत करते आपल्या सोनाली ब्लॉग चॅनलमध्ये. चला, आज जे आहे मी तुम्हाला आज माझं किचन टूर आज दाखवणार आहे. माझं किचन कसं आहे, काय आहे तर, आणि छोटंसं आहे पण छान. तर हे गाईज, मी आता आले आहे किचन मध्ये. आणि चला, आता सगळ्यात प्रथम जर म्हटलं मी तुम्हाला किचन मधली माझी सगळ्यात पहिलं शेगडी दाखवणार आहे. तर आता ही जी शेगडी आहे ही आहे स्टीलची. तर ही जेव्हा घेतली होती तेव्हा याला कमीत कमी याला 11 वर्ष झाले. आणि ही जी आहे याला 3 बर्नर आहे, एक मोठं, एक थोडंसं मीडियम आणि एक छोटं. तर ही अशी शेगडी आहे. आणि ज्यावेळेस मी घेतली त्यावेळेस मला खूप आवडत होती. त्यावेळेस जी होती माझी ती आधीची लग्नाचीच होती. त्याच्यानंतर मग मी हीच घेतली आहे. तर मला खूप आवडली होती. तर अजूनही छान आहे. थोडंसं मध्ये झाली होती खराब, पण आम्ही रिपेअर केली व्यवस्थित. तर तुम्ही बघू शकता, मी ही जे असं एल आकाराचं माझं किचन ओटा आहे, तर मी असं ठेवलेलं आहे एका साईडला. ही जे अशा आवश्यक वस्तू आहे, चमचे वगैरे, हे सगळे मी तसं ठेवते. कारण खालच्या खाली कसं मला लगेच इथं माझा गॅस आहे, मग मला लगेच ते कामी पडतं. आणि इकडे जे आहे की गॅसच्या बाजूलाच इथं आहे माझं वॉश बेसिन. आणि तिथं जे आहे तो डस्टबिन ठेवलेला आहे. तर मग आता हे जे आहे ओल्या कचऱ्यासाठी मी डस्टबिन हा घेतलेला आहे. म्हटलं याला कसं झाकण वगैरे असतं आणि ती चिलट वगैरे असं घरात होत नाही, तो इथंच ठेवते मी. आणि रोजच्या रोज कचऱ्याची गाडी येते मी लगेच नेऊन टाकते. असं आहे माझं हे खालचं असं एल आकाराचं किचन. आणि त्याच्याच वरती जर म्हटलं तर मी इथं जे आहे हा पाण्याचा आरो आहे, हा वरती लावलेला आहे. आता मी जे आहे इथपर्यंत तुम्हाला दाखवलं आहे. आता मी तुम्हाला वरचं दाखवते. तर हे गाईज, तुम्ही आता हे जे आहे एल आकाराचं किचन हे सगळं बघितलं आहे. आणि ही जर म्हटलं तर इथं एक जे आहे तर हा डक आहे. ही डकची खिडकी जी आहे इथून ही पूर्ण अशी ओपन होती. थोडंसं व्हेंटिलेशन जायला जागा आहे तिथून, ती पूर्ण अशी ओपन होती. त्याच्यानंतर इथे जर म्हटलं तर आता हे जे आहे, आम्ही जेव्हा घर बांधलं होतं तेव्हा आता एवढं आम्ही किचन ट्रॉल्या वगैरे बनवल्या नाही. म्हटलं सर नंतर बनवू. तर मग सध्यापुरतं आम्ही जे आलं हे काच आहे, आम्ही ही काच इथं लावली आहे. हे 2 लावले होते. आणि याच्यावरचे जे आहे हे आता हे सगळे काचेचे आहेत बाउल. आता हे जे आहे मी डीमार्ट वरून घेतलेले आहे. तर तुम्हाला दाखवते मी याच्यात काय काय ठेवलं आहे. तर आता हे सगळ्यात आधी वरच्या याच्यामध्ये जे आहे ते काजू, याच्यामध्ये आहे थोडेसे ड्रायफ्रूट वगैरे, आणि याच्यामध्ये जे आहे याला म्हणतो आपण ते राजमा, आणि ही चवळी. मग ही जे आहे काचेच्या बाउलमध्ये मी असं मस्त ठेवलं आहे, कारण त्याच्यामध्ये ते खराब होत नाही म्हणून. म्हणजे जेवढं किराणात आणलं त्याच्यापेक्षा थोडं थोडं काढून ठेवते, बाकीचं डब्यात ठेवते. आणि जर खाली तुम्ही बघितलं इथे, तर इथे जे आहे हे कॉफीचा आहे डब्बा, हा रिकामा झाला आहे. त्यानंतर इथे आहे इलायची पावडर, हे पण काचेच्या याच्यामध्येच आहे. हे आहे धना पावडर, हे आहे काय म्हणतात त्याला, याला काय म्हणतात माझ्या लक्षातून गेल्याला काय म्हणतात, तर मोहरी, याला म्हणतात मोहरी. आणि हे बाकीचे जे आहेत हे असे बरेच आहेत, त्याच्या मागे हे सगळे रिकामेच आहेत असे. अजून याच्यामध्ये काही भरावं लागेल. आणि हे जे आहे याला म्हणतात कराळ. मला कराळ चटणी खूप आवडते. आमच्याकडे चटण्या हमेशा बनतात. शेंगदाण्याची चटणी, पुन्हा तिळाची चटणी, कराळाची चटणी, जवसाची चटणी आम्ही कंटिन्यू बनवत राहतो. मग ते आमच्याकडे असतं. आणि त्यानंतर हे जे आहे तर हे आम्ही आईस्क्रीम आणली होती. तर हे आईस्क्रीमचे अमूलचे आहेत. बघा किती छान आहे मटका. मला खूप आवडले होते, मटक्यासाठीच मी आईस्क्रीम आणले होते. आणि त्या पण चौघांना 4. त्याच्यामध्ये मी ठेवलेले आहे चिल्लर पैसे. याच्यात चिल्लर पैसे ठेवते. अजून हे सगळे रिकामेच आहेत. आणि हे जे आहेत हे पण डीमार्टच आहे. चमचे वगैरे घ्यायला ठेवायला घेतलं होतं. तर ते चमचे तर याच्यातनं बाहेर यायला लागले. मग याच्यामध्ये ज्या मोठ्या वस्तू आहेत त्या सगळ्या याच्यात ठेवल्या आहे. तर हे आपण तळायचं असतो ते, हे पावभाजीचं आहे. पुन्हा हे आहे डोसा उत्तप्पा करायचं, अद्रक सिलायचं आणि लाटणं. आता हे ज्याने लागत ते सध्याचं वरती ठेवलं. ते कधीतरी लागतं, नेहमी लागत नाही म्हणून, तर ते वरतीच ठेवलं. तर असं जे आहे आता हा जो भाग आहे आपलं पूर्ण झाला आहे तुम्हाला दाखवून. आता मी जे आहे जे डब्बे वगैरे कशावर ठेवले ते तुम्हाला दाखवते आता. तर हे गाईस तुम्हाला आता इकडलं सगळं दाखवून झालं आहे. चला, आता मी तुम्हाला जे आहे इकडे आपण जे हे केलेले आहे घर बांधतानाच हे डब्बे आता हे दाखवते. कारण माझ्याकडे जे आहे किचन ट्रॉल्या नाही आहे, त्याच्यामुळे मला असंच ठेवावं लागते. तर जेव्हा वरती होईल त्यावेळेस मी बनवणार आहे, पण सध्या नाही. तर हे बघा, हे जे आहे हे मस्तपैकी असं दगडामध्ये करून घेतलं होतं मी. त्यानंतर आता इथे जे आहे सगळे डब्बे जे आहे माझे प्लास्टिकचे आहेत. तर म्हणजे तसं माझ्या लग्नामध्ये जे आहे स्टीलचेच आलेले आहे, पण मी ते वापरत नाही. कारण मला नाही आवडत, त्याला खूप असे हात लागतात, डाग पडतात. आणि ते समजत पण नाही कशात काय ठेवलंय तर त्याच्यामुळं
तर आता हे जे आहे याच्यामध्ये हा सध्या रिकामाच आहे, याच्यामध्ये होते चिप्स, तर आता हे संपलेत म्हणून ते रिकामा झालाय. ह्याच्यामध्ये सर्व मसाले आहेत, म्हणजे आता जे भरून ठेवले मी छोट्या छोट्या जारमध्ये ते उरलेले सगळे मसाले. त्यानंतर इथे जे आहे ते गावरान हरभरे, आता एकदाच मम्मीने 5 किलो घेऊन दिले होते, तर त्याच्यापैकी एवढे राहिले ते हरभरे. आणि आता कालच परवा दिवशी किराणा भरला, तर त्याचे जे आहे इथे ब्रश आणि इकडे मिक्सरचं भांड आणि इकडे जे आहे हे चॉपर आहे, पण हे वापरत नाही म्हणून वरती ठेवून दिले. त्याच नंतर आता जर तुम्ही ते बघितलं तर हे जे आहे हे पण माझ्या जेव्हा खालचं घर बांधलं होतं गृहप्रवेशच्या वेळेस मी हे 1.5 डझन डब्बे घेतले होते. त्याच्यामध्ये काय आहे ते पण सांगते. त्याच्यात सर्व जे आहे आपले मीठ, मिरची, फुटाणे, पुन्हा मुगाची डाळ, साखर, मखाना, तुरीची डाळ, मटकी, उडदाची डाळ आणि शेंगदाणे, पुन्हा हरभऱ्याची डाळ आणि ओवा. तर हे सगळं असं मोठ्या डब्यात भरून ठेवले मी, 1-1 किलोचे डब्बे येते. त्याच नंतर आता हे जे छोटे होते ते 1 डझन होते पूर्ण आणि हे अर्धा डझन होते. आता याला बी खूप बोर झालंय, आता मला काचेचेच घ्यायचे, पण म्हटलं घेऊ नंतर. तर हे 6 होते. याच्यामध्ये जे आहे चहापत्ती, जिरं, खोबरं, धना पावडर तिकडे होतं सॉरी, आणि एक अंबारी मसाला, आणि इथे आहे अशी वाळलेली खारीक. तर कधीतरी खा वाटतंय म्हणून ठेवली आहे, किंवा दुधात टाकायला. त्यानंतर हा डबा माझा असाच आहे चावी वगैरे ठेवायचा. आणि हा जो आहे तर हा मी जी सोप बनवते घरी सगळी मिक्स करून 4 हे टाकून, तर त्याच्यामध्ये ही सोप आहे. आणि त्यानंतर जर इथे म्हटलं तर हे पण मोठे मोठे हे चहापत्तीवरचेच डबे आहे. तर याच्यामध्ये आहे बेसन पीठ, ते पण घरी दळलेलं. इथं आहे हळद, ती पण घरी दळलेली. आणि इथं आहे शेंगदाणे, इथं आहे साबुदाणा, आणि ह्याच्यामध्ये भरून ठेवलं. त्याच बाजूला हे जे आहेत तर हे असं आहे, त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत तेल आणि तूप, आणि ह्याच्यासाठी ते ठेवलेले मी पोळ्यांना लावायला किंवा कसं. हा आहे लोणचा डब्बा, आणि त्याच्यात जर बाजूला म्हटलं तर हा आहे खडा मसाल्याचा डब्बा. खूप स्पेशल आहे हा 10 रुपयाचा गल्ला आहे, पण माझ्यासाठी खूप किमतीचा आहे. आणि मी याला म्हणजे दरवेळेस मी आले की हे घेते, मी मिस नाही करत, मला खूप आवडतात. मला अगोदरपासूनच गल्ल्याचं खूप आवडतं. पैसे त्याच्यामध्ये जमा होतात, आपले जे पण होईल ते काम येतात, म्हणून ते तिथं माझे 2 गल्ले आहेत. त्यानंतर खालच्या लाईनला जे आहे उडदाचे पापड आहे. त्यानंतर तिथं आहे राईस, आणि त्याच्या बाजूला जे आहे ते आहे पुन्हा मुलांचं दुधामध्ये खायचं आहे प्रोटीन. तिथं थोडंसं आहे. त्या दुसऱ्या डब्यामध्ये जे आहे मी ते बट्ट्याचं पीठ दळलेलं आहे, आणि त्याच लाल डब्यामध्ये पुन्हा कुरडया ठेवलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर पुन्हा खालच्या साईडला जो खालचा कप्पा आहे तिथं आहे साखर, पुन्हा चिवडा ठेवलेला आहे, आणि त्याच्यानंतर पुन्हा राईस आहे, आणि थोडंसं मुलांचे मॅगी वगैरे आहे, आणि त्याच्या ज्या बाजूला आहे ते आहे मक्का. तर अशी या डब्यामध्ये सगळे मी लावून ठेवलं आहे. याच्यामध्ये काय होतं की सगळं आपल्याला जे आहे असं वरतून आपल्याला दिसतं कशात काय ठेवलेलं आहे, म्हणून मग मी अशा प्रकारचे डबे सगळे असे ऑर्गनाईज केलेले आहे. आणि स्टीलचे पण दाखवते तुम्हाला मी. त्यानंतर पुन्हा सगळ्यात खाली आल्यानंतर इथे जे आहे आता हे 2 पिठाचे डबे आहेत. एक गव्हाच्या पिठाचा नंबर 1चा, तो नंतरचा जो आहे मी तुम्हाला तो दाखवते खाली बसून. तर हे गाईज तुम्हाला डबे सगळे दाखवून झाले. आता हे जे आहे माझं छोटंसं रॅक आहे, आणि हे पण आहे लग्नातलं. तुम्हाला दाखवते मी. तर माझ्या घरात बिलकुल जागा नव्हती याला लावायला, पण मी याला ना उलटं करून लावलंय, तुम्हाला ते पण दाखवते मी. तर मी असं उलटं लावलंय, जे खालचा भाग आहे तो वरती पाहिजे आणि वरचा भाग खाली पाहिजे. पण आता काय करू, घर छोटं झालं, छोटंसं किचन, म्हणून असं ॲडजस्टमेंट केली त्याची. तर त्याच्यामुळे मी काय केलं, हे वरती जे आहे इथे एक स्टँड आहे, त्याच्यावर सगळ्या अशा कढाया लावून घेतल्या, तवे वगैरे. त्याच्यानंतर वरती कुकर वगैरे असं ठेवलंय. त्याच्यानंतर हे रॅक आहे, इथे ग्लास, कप, पुन्हा पातेले, चहाचे, दुधाचे, मिक्सरचं भांडं हे असं ठेवलंय. त्याच्याच खाली मग पुन्हा मी रॅकला पूर्ण ताट लावून घेतले, सगळे मोठे, आणि जे छोटे आहेत ते असे खाली लावलेले आहेत. आणि हे पण एक कप्पा आहे. तर अजून काही भांडे अजून घासायचीच बाकी आहेत. तर असं मी जे आहे ते पूर्ण लावून घेतलंय. इकडे ठेवला आहे पाण्याचा जार, कारण सध्या पाणी आम्ही बाहेरूनच आणत आहे. तर एवढं सगळं झाल्यानंतर आता मी तुम्हाला दाखवते फ्रीज. तर हे गाईस तुम्ही इथे बघू शकता. आता हे फ्रीज आहे, तर याचा व्हिडिओ तर मी अगोदरच एक आपल्या चॅनलला अपलोड केला होता. हे आपल्याला असं फ्रीज आहे आपलं, आणि त्याच्यावरचं जे आहे याच्यावर पण मी थोडं साबण ठेवलेलं आहे. त्याच्यावर काय सामान आहे तुम्ही इथे बघू शकता. फ्रीजवरती इथे आहे, आता हे नवीनच आहे, पावडरचा डब्बा, पॉन्ड्स क्रीम, फेस वॉश, त्याच्यानंतर जे आहे पुन्हा शॅम्पू हे असं ठेवलेलं आहे इथं, आणि कुंकवाचं करण हे असं एवढं ठेवलेलं आहे मी इथे.
आता हा वरचा भाग आहे. आता जी कोटमाळे आहेत ना तर ती, आता हे जे डबे आहेत ते माझ्या लग्नातले आहेत, पण आता मी हे वापरत नाही म्हणून मी वरती ठेवून दिलेले आहेत. कारण ते मला ना काढायला घालायला पण खूप लांब जाते. त्याच्यात फक्त जो मोठा डब्बा आहे त्याच्यामध्ये मी मिरची पावडर ठेवलेली आहे, बाकी सगळं रिकामेच आहे. आणि इकडे तर असं सामान ठेवलेले आहे. आणि ते जे आहे कॅरी बॅगमध्ये तिथं जो आहे डिनर सेट आहे, पण मी आता खाली काढला नाही. आणि ते जे पातेलं आहे ते माझ्या लग्नातलं आहे, तर ते पण तसंच ठेवून दिलेलं आहे. मी सध्या गरज नाही म्हणून काढलं नाही. चला आता माझं किचन जसं आहे तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे. तर असं आहे माझं किचन, तर तुम्ही ते बघू शकता. तर अशा प्रकारचं मी जे आहे सगळं ऑर्गनाइज केलेलं आहे. हे गाईज तुम्हाला माझं किचन कसं वाटलं आहे आणि एकदम छोटंसं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जर तुम्हाला काही वाटत असेल की थोडंसं चेंज वगैरे करायला पाहिजे तर ते पण तुम्ही मला सांगा. तर असं माझं किचन आहे. आता थोडं छोटं असल्यामुळे थोडं कंजेस्टेड झालं आहे, पण हरकत नाही. आता वरती थोडंसं मोठं केलं आहे, त्याला खूप वेळ लागणार आहे आणखीन. तर म्हटलं चला आता आपण, जर माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर लाईक, शेअर आणि माझ्या सोनाली ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.